नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे कस्टमर वाढतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. आज मी दाखवलेली आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, गळा रुंदी घेतली 2.25 आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची आपल्याला घ्यायची आहे 11.5 इंच. बघू शकता तुम्ही, आपण 11.5 इंचावरती इथं एक पॉईंट टाकायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण उंची गळा उंची आपल्याला पाहिजे 9.5 इंच. आपण तिथे सुद्धा एक पॉईंट टाकून 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. आता आपण जिथे 11.5वर पॉईंट टाकलेला ना खाली, तिथून पुढे आपल्याला 2 इंच मोजायचे बघा ह्याप्रमाणे. आणि इथे आपल्याला अशी तिरपी रेष मारून आकार पूर्ण करायचा आहे, अगदी सोप्या पद्धतीत. आता मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण हा ब्लाऊज पीस घेतला, त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट केला. नंतरून घ्यायचा आपण कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची. त्याची बंद बाजूकडे करून पिन लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. जो गळा आपण कपड्यावरती आखला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे. आता पिन काढून परत कॅनव्हासला घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार आपल्याला असा आखून घ्यायचा आहे. इथे आपण एक सेंटर काढला आणि रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट केलं. आता आपण ब्लाऊज पीस घेतला तो ओपन करायचा. त्याच्यावरती हे अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे कट केलं ते कॅनव्हास घ्यायचं. सेंटरला सेंटर लावायचं अगदी व्यवस्थित. पिन लावून घ्यायची. इथे खालीसुद्धा व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचं आणि तिथे सुद्धा आपल्याला पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे आपण जसा आकार आखलेला आहे तसाच तो तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, आता जो मधला भाग जो आहे तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर आपण 1.5 इंच अंतर सोडून आणि कट करायचं आहे. इथे सुद्धा आपण जो खाली आकार दिलेला आहे ना तो सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे. आता पूर्ण गळ्याला आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे, जेणेकरून आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर वळवायला मदत होईल. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असे कट मारायचे. शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे, त्याची पण काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला असं फोल्ड करायचं आहे सगळं अगदी व्यवस्थित. बघा, हे दोन्ही जे टोकं आहे ना ते अगदी व्यवस्थित करायचे. कशाचे तरी सहाय्याने ते टोकं व्यवस्थित असे बाहेर काढायचे, म्हणजे आपल्याला परफेक्ट आकार तयार होईल. बघा, मी अगदी व्यवस्थित ते टोकं असे छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने बाहेर काढलेले. आता आपल्याला गळ्यावरती पूर्ण गळ्याला द्यायची दाबटीप. दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे गळ्याचा आकार आपला चुकणार नाही. बघा, अगदी व्यवस्थित असं पकडून आणि शांततेत आपल्याला ती दाबटीप पूर्ण करायची आहे. अगदी छान छान डिझाईन आपण रोज बनवत असतो, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे मैत्रिणींनो. डिझाईन आवडल्यावर व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा, पूर्ण गळ्याला आपली दाबटीप देऊन झाली ना, अगदी सुंदर असा गळ्याचा आकार तयार झाला. कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचं. उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा. बघा, याप्रमाणे सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत.
त्याच्यानंतर आपल्याला लावायची कमरेला पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने अगदी व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. पट्टीवरती द्यायची दाबटीप. बघा पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी छान असा आपला गळा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं, आता याची छोटीशी पट्टी घ्यायची साधारण 1-1.5 इंचची. तिला ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. ती आपल्याला इथे हे टोकं जॉईंट करायला लावायची. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. मधला जो उरलेला पट्टीचा भाग आहे तो कट करून घ्यायचा. इथपर्यंत आपली डिझाईन झाली का आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आणि मॅचिंग दोरा घ्यायचा आहे त्याच्यासाठी आणि हा फोम घेतला. आपल्या साडीमध्ये निघतो बघा हा फोम, तोच आहे. त्याच्यापासून आपण हे पोटली बटन बनवायचे आहेत. ह्या प्रकारे अगदी छान आणि जास्त खर्च न करता आपण हे पोटली बटन बनवू शकतो. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं जितकं पाहिजे तुम्हाला, जितकं बटन मोठं करायचं आहे तितकं घ्यायचं, गुंडाळायचं व्यवस्थित कपड्यामध्ये. मॅचिंग दोऱ्याने त्याला असं गुंडाळून घ्यायचं, एक गाठ मारायची आणि आपलं पोटली बटन अगदी कमी वेळात तयार होतं. बघा ह्याप्रमाणे आपण हे बटन बनवून घेतले. आता ते आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायचे. साधारण 1-1 इंचाचं अंतर सोडून आणि हे बटन आपल्याला पॅक करून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा याप्रमाणे आपण सगळे बटन लावून घेतलेत. तिकडनं पण मोजून घ्यायचे, इकडनं पण मोजून घ्यायचे. तर एक कमी वाटतोय, मग आपण आणखी एक इथे लावून घेऊया. आपली डिझाईन ती पूर्ण झाली. आता इथे आपण 4.5 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे, त्याला असं सगळीकडनं शिवून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे चारही बाजूने आपण शिवून घेतलं. वरचा एक पदर उचलून त्याला एक कात्रीने थोडंसं कट करून घेतलं. त्याच्यातून तो कपडा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपण ही चारही टोकं आहे ना अगदी व्यवस्थित असे काढून घ्यायचे बाहेर. याचं आपल्याला असं बटरफ्लाय बनवायचं. बघा ह्याप्रमाणे पहिले आपण काय करू, गळ्याला लेस लावून घेऊया. लेसला दोघं साईडने आपल्याला शिलाई मारायची, म्हणून आहे ना अगदी व्यवस्थित अशी शिलाई आधी एका बाजूने मारून घ्यायची. अगदी सावकाश जिथे जिथे कोपरे आहे तिथे छोटी छोटी चुनी आपल्याला लेसला टाकायची आहे, म्हणजे परफेक्ट आकार आपल्या डिझाईनचा तयार होतो. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं आहे. बघा अगदी सावकाश असं तुम्हाला म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवते मी, कारण तुमच्यासुद्धा लक्षात यायला पाहिजे डिझाईन कशी बनवली आणि लेससुद्धा कशी लावली ते सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण डिझाईन अगदी व्यवस्थित दाखवतो पूर्ण. बघा याप्रमाणे आपण लेस लावून घेतली. आता जे आपण ते बनवलं होतं ना त्याचं आपल्याला बटरफ्लाय बनवायचं आहे. तर बघा ह्याप्रमाणे आपण त्याचा सेंटर काढून घ्यायचा. पहिले खडून इथे अशी रेष मारून घ्यायची आणि तिथे आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपण इथे टाका टाकून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं पॅक करायचं आहे आणि त्याला आपण कॉन्ट्रास्ट बटन लावणार आहे. बघा आता ह्या ब्लाऊजच्या कलरचं बटन आपण त्याला लावणार आहे, म्हणजे ना ते बटरफ्लाय अगदी सुंदर असं दिसणार आहे. अगदी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. बघा आपलं बटन पॅक झालं आणि जी पट्टी आपण इथे लावली ना त्या पट्टीवरती हे बटरफ्लाय पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे जो गळा जो आहे आपल्या ब्लाऊजचा तो अगदी सुंदर असा दिसेल आणि अगदी कमी वेळात आपण ही डिझाईन बनवलेली मैत्रिणींनो. बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही आजची ब्लाऊज डिझाईन
आणि आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.